हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आज मी आमच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक छानशी अशी गंमतशीर नाही तर भयानक अशी गोष्ट सांगणार आहे. आणि ती मी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी जा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे छानसे व्लॉग पाहायला मिळतील. तर आता इकडे आई बसली आहे. आई तर आता आईसोबत काय एक गोष्ट झालेली आहे ती पण आपण ऐकूया. आम्ही संतोष लहान होतो, आम्ही रेल्वेच्या कडेला राहत होतो आणि आम्ही रात्रीचं उठलं जरा बाथरूमला आणि म्हणजे तिकडे असं काही एवढं नव्हतं, लाईट बीट काही नव्हतं, अंधारच असायचं. आणि रात्री उठलो आईची स्टोरी सांगते आणि नाही का म्हणलं बाई ह्यांना म्हणलं की म्हणजे बाहेर या, लाईट नाही काय नाही या बाहेर. मग दोघं पण आलो आलो आणि आम्हाला काय दिसलं माहिती का, ससा पांढरा पांढरा. पण ससा केवढा असतो, एवढा असतो एवढा असतो एवढा, हा भला मोठा एवढा. आणि हे म्हणजे ससा किती वाजले होते तरी? अगं 3-3:30 झाले. अयो हा आणि नाही का त्यांनी आम्हाला 2-3 वेळा फिरवलं घरात. ससा ससा केवढा होता, 2-2.5 तास त्याच्या मागं. नाही 2-2.5 तास नव्हते, एक 10 मिनिटं 15 मिनिटं आम्हाला त्यांनी तुला जाणवलं 10 मिनिटं म्हणजे तुम्हाला वाटलं असेल 10 मिनिटं, पण ते जास्त वेळ झाला हा. असेल फिरत. आणि आम्ही फिरतोय म्हणजे पळाला ना तो इकडून फिरायचा आणि आम्ही म्हणायचं असं थांबले कसं व्हायचं, परत हे म्हणायचं थांब पुढे. आणि त्यांनी आम्हाला असे 10 वेळा तर असं फिरलो असो. 3-4 चक्र घराच्या इथं मारलं ते 2 मिनिटं. आणि नाही का आणि मग काय हे म्हणले थांब, पकडायला गेलो की तू पुढून जायचा आणि पळायला की असं परत दिसायचं आणि परत 4 चक्र झाल्या. आणि मग नंतर 3:30-4 अगो बाई म्हणलं आई इथं होता, आता कुठे गेला. आणि तो अचानकच गायब झाला. आणि मग नाही 3:30-4ला तो एकदम गायब झाला. म्हणलं बाई काही म्हणजे नाही का इथं होतं कुठं. आम्हाला काय असं वाटलं नाही की म्हणजे काय बाहेर असं भूत बीत काय असं काहीच नाही. आणि आम्ही नाही का किंवा असं काही वाटलं नाही की 3:30 झाले किंवा काय असं. आणि मग आम्ही म्हणलं चला बाई झोपायला जायला लागलो ना. एक बाई म्हणजे तिचे दिवस भरत आलते आणि ती असं वाटलं की तीच डिलिव्हरी झाली, असं रडायला लागलं बाळ ट्या. आणि मी म्हणलं बाई ती बाई घरीच झाली का काय डिलिव्हरी. तर मग नाही का म्हणलं बाई असं. आणि मग तेवढ्या म्हणजे नाही का तेवढं त्याच्यात हे करून मला बराच वेळ झोपच नाही. आणि मी म्हणलं जाऊ दे आता. आणि मग सकाळी उठलो आम्ही तर ती बाई आली पाणी घ्यायला. अगो बाई ही बाई तर डिलिव्हरी नाही झाली असं म्हणते मी. आणि रात्री तर मग कोण रडत होतो त्यांच्या पलीकडे म्हणजे त्या भिंतीलाच होते ना पलीकडे आम्ही त्यांची भिंत होती आणि तिथंच होतं ना आम्ही. त्या सशाने बी आम्हाला तसं केलं आणि ते रडायला लागलो ट्या. आणि ती बाई सकाळ आली का, मी तिला म्हणलं अहो मला वाटलं तुम्ही डिलेव्हरी झाले, बाळाचा लय आवाज येतो तुमच्या इथं. तर ती म्हणली अहो तुम्हाला माहित नाही, आता तुम्ही नवीन इकडे राहायला आलेले आहेत म्हणून. पण नाही का इकडं रेल्वेच्या कडेला असं हे होतं असं म्हणजे नाही का कोणाचं हे झालेलं काय ते. अरे आमचा कॅमेरा थोडासा पडला. आणि मग नंतर नाही का ती म्हणली असं हे करत जाऊ नका म्हणली, तुम्ही रात्री इंदरचं उतत जाऊ नका, तुमचं लहान मुलं आहे असं तसं. आणि परत ते सशाचं सांगितलं नाही तिला. मग नंतर सांगितलं सकाळी अहो ससा तू म्हणले काय बाई येडी एकतर नाही का सशे फिशे कुठले तो एवढे मोठे. मी लावू पण छोटा नव्हता, आम्हाला वाटलं पकडला ना छान होता अहो लय पांढरा. म्हणली सशेत तसलंच काहीतरी असतं आणि तुम्ही त्यांच्या मागं फिरताय आणि काय बाई असं नका करत जाऊ परत. म्हणले असं नाही करायचं म्हणले, रेल्वेची कड आहे हे. आणि अजून एकदा पण नाही का दवाखान्यात गेले आणि ॲडमिट झालं. ऑपरेशन झालं तर मला काय उठायचं नव्हतं काय नव्हतं. मग पहिल्या दिवशी वहिनी आली आणि वहिनीने काय केलं, खाल्लं पिल्लं जेवलं आम्ही दोघी पण. तिने मला काय म्हणजे मला काय खायचं नव्हतं म्हणून तिने काहीतरी मला असं भाताची पेज का काय चारली. मी सांगते त्या दिवशीचा किस्सा. मला ॲक्च्युली पिरियड्स चालू होते. मला नुकतेच पिरियड्स चालू झाले आणि त्या दिवशी होती अमावस्या. आणि हिचं झालं होतं ऑपरेशन. तर नाही का सगळे मला काय बोलले तुला 10 वाजेपर्यंत थांबायचं तर तू थांब. मामी काय बोलल्या 10 वाजेपर्यंत तू थांब शकुली, नंतर तू घरी जा बाई म्हणजे मी सकुबाई बरोबर मी थांबते. तर मी म्हटलं की काय नाही होत मामी थांबते. की नाही नको म्हणले आज अमावस्या आहे, तू नको थांबू, तुला एक तर पिरियड्स पण आहे असं म्हणजे असतं ना. आता म्हाताऱ्या बायकांचं कसं असतं माहितीये ना.
तर ते मामी आमच्या बोलल्या की नको तू पण थांबू. ही पण म्हटलं, हिच्या पण मनात येतं जाऊ दे, म्हणलं नको नाही थांबत. मामींना म्हणलं ठीक आहे तुम्ही थांबा. मामींनी आपलं थोडा वेळ मिश्री लावली, जरा हे केलं. मी होते तोपर्यंतच. नंतर 11:30ला हिचे बाबा आले मला घ्यायला. आम्ही मला त्यांनी इथे सोडलं. लग्न नव्हतं झालं आमचं तेव्हा, आमचं लग्न ठरलं होतं. तर त्यांनी मला इथं सोडलं आणि ते घरी गेले. आणि मग मी हिला फोन केला, मी पोहोचले म्हणलं घरी, झोपा मग आता. हा म्हणली झोपते. आणि ही झोपली की, आणि आमच्या मामी पण गेल्या झोपून. मग नाही झोपले ना मामी आपले, नाही का, मी नाही झोपले. वहिनीने आपलं ते म्हणली तसं मिसरी लावली, इकडं तिकडं जरा चक्कर मारली आणि म्हणलं बाया झोपा बाया, म्हणलं तुम्हाला काय पाहिजे का, काय म्हणजे पाणी वगैरे असं. मी म्हणलं नाही काय नाही. तर म्हणले मग मी झोपते. मग झोपले वहिनी. आणि नंतर सगळं ते कॉट फिरती. मी म्हणते वहिनी मला हालायला येत नाही, काय नाही, तुम्ही कॉट का फिरवताय. आणि वहिनीला कुठलं, वहिनी घोरच पडली. वहिनीला आवाज एकतर ऑपरेशन झालंय पोटाचं, बायपास पहिलं झालं. हो पहिलं आणि एक तर उठायचं पण नाहीये. आणि म्हणजे सांगते कसं, ही जी खॉट होती ना, ही आमची या भिंतीच्या कडेला होती, बाकी शाळा सगळ्या पुढे होत्या. इथं फक्त नाही मधली आधी, मग मी दुसऱ्या दिवशी बदलून घेतली. सांगते पलीकडे नाही मधी कॉट होती ना, मधी ती होती. आणि ती कॉट अशी असं वाटायचं की नाही का असं फिरते. आणि मला काय वाटायचं नाही का, काय कॉटन हे असतात चाक, म्हणून ते चाकच म्हणजे मला वहिनीने असा पाय दिला की ते तिकडे सरकते, वहिनीने पाय दिला की इकडे. म्हणून मी काय म्हणते स्ट्रेचर्सला खाली ते पाय असतात ना, ह्याला पण आहे का काय असं वाटलं. पण ते नंतर मग मी सकाळी उठले आणि वहिनीला म्हणलं काय वहिनी. तर म्हणलं काय झालं, बंद पडलं ते. तर म्हणलं काय झालं, म्हणलं अहो वहिनी तुम्ही किती कॉट हलवत होते आणि इकडून जायची कॉट तिकडं. तर म्हणलं नाही बाई मी कुठं जागीच नव्हते. मी म्हणलं नाही तुम्हाला फिरायची सवय नाही झोपीत, तुम्ही माझी कॉट लय फिरवत होते. आणि मग दुसऱ्या दिवशी वहिनी म्हणली मी नाही वहिनी म्हणली तू थांब. चकुलीला म्हणलं मी ना अगं मला जरा काम आहे, मी थांबतच नाही. म्हणलं तू जरा आजच्या दिवस थांब. नेमका डाव काय वहिनीला म्हणजे असं वाटलं असं की नाही का आता काय. कारण खरं सांगते त्या दिवशी अमावस्या पण होती. मला बोलल्या की तू नको थांबू. आणि त्याच्या आधी तुम्हाला ती बाई पण दिसलेली ना गॅलरीत. हा आणि तीच बाई दरवाजात उभी होती. नाही दुसऱ्या वेळेस ते म्हणजे ती समोर काट अशी ती तर झालं ते ऑपरेशन होत ते. आणि दुसऱ्या वेळेस तिथं समोर माझी काट म्हणजे दाराच्या तिकडे तोंड करून माझी काट होती. आणि मी उठून बघते तर ते नाही का लिफ्टच्या तिथे एक बाई उभी राहिली आणि अशी. तर मी काय म्हणते कोणतरी नाही का कुणाला तरी जायचं असेल लिफ्ट मध्ये, बराच वेळ झाले. मी इकडून तिकडून म्हणजे तेव्हा जरा मला थोडं बरं वाटत होतं म्हणजे थोडं. आणि म्हणते इकडून तिकडून हे असेल की नाही का कोणतरी असेल, जाईल आता जाईल. पण ती काय नुसतीच माझ्याकडं बघायला लागली. आणि मग नाही का मला असं वाटायला लागलं की काहीतरी असेल कोणतरी. मी पण मनात घेतलं नाही काय नाही. आणि दुसऱ्या वेळेस पण मी गेले का, दुसऱ्या वेळेस म्हणलं माझ्याकडे आहे, तू का कुणीतरी मला पाणी आणून दिलं देवाचं. आणि बघते ते पाणी ना माझी ते बॉटल अशी वाकडी झाली, पाणी सांडून गेलं. म्हणजे देवाचं म्हणलं त्यावेळेस पण अमावस्याच होती. आणि बघते तर नाही का नर्स लाईट बीट ते झोपल्या, सगळे लाईट बीट बंद करून राऊंड असतो ते हे केलं त्यांनी आणि झोपल्या. आणि ती नर्सच अशी कुठं तिने बघायला पाहिजे, काउंटरच्या इथं उभी राहिली आणि पुढं बघते. असं कोण असेल का पुढं बघते, काउंटरच्या उभे समोर राहून. काउंटरच्या तुम्ही पहिलीकडे बसताय तिथं बसता ना, पण बाहेर येऊन उभी राहिली अशी. आणि लाईट नाही काय नाही. ती एक जण दरवाजाच्या तिकडे गेली आणि ही तिथं उभी राहिली. मी म्हणते ह्यांचा राऊंड आहे वाटतं म्हणून थांबलेत, पण लाईट बीट बंद सगळं. आणि ते असेच मी म्हणते ओ नर्स काय झालं. मी म्हणलं अहो पण मी भेले ना कसली, मला धडधड, मला आधीच अटॅकचं ऑपरेशन हे झाले म्हणलं माझा हृदयाचं. आणि म्हणलं मी मरण ना. काय झालं अहो म्हणलं तुम्ही तिकडे तोंड करू. मग ते काय चाकवा होता का काय होतं हे माहित नाही, पण मला लय वेळा झाले असं. मला दिसतो पण मला त्रास नाही होत, दिसतो पण म्हणजे असं देवगण म्हणजे असं असतं का देवगण वगैरे असल्यावर.
नाही पण मला लयच बरेच वेळा सगळ्यात चुकी राक्षस गणवाले असतात, त्यांना दिसतही नाही आणि त्रासही होत नाही, जशी की मी. मी सुखी आहे नाही बाई, मला लय वेळा म्हणजे असं आणि सगळ्यात डेंजर मनुष्य गणवाले डायरेक्ट धरत. मी सांगते story. आता शमिका आली आता स्टोरी. मी नाव न घेता डायरेक्ट स्टोरी सांगते. जर हा व्हिडिओ बघितला तर कळेलच. तर माझी एक फ्रेंड आहे, कोकणमध्येच राहते. आणि तिच्या कोकणातलाच घरात ना, किस्सा आहे बघा जेव्हा कोकणात. आम्ही जायचो ती ना नेहमी असं म्हणायची फोनवर बोलताना किंवा मी तिथे असताना, मला सावली दिसतेय, कोणाचा तरी आवाज येतोय. आम्ही ना म्हणायचो की हे नाही ग, म्हटलं तुलाच ऐकू येतं, तुलाच ऐकू येतं, असं बरेचदा व्हायचं. आणि तिच्या इथे बाहेर ना असा खूप मोठा असा साप पण राहायचा. तर आम्हाला वाटायचं तोच पालापाचोळ्याचा आवाज करतोय किंवा कशाचा. पण हे असं खूपदा झालं आमच्या बरोबर. मग आम्ही झोपलो वगैरे, आमचं सगळं नीट होतं. थोड्या दिवसांनी ना तिला असं ऐकू यायची माणसं बोलताना किंवा श्वासांचा आवाज यायचा. तरी पण मी म्हणायची की नाही ग, तू उगीच तू देवाचीच नावं घे, म्हणजे भास होत आहेत. नंतर तिला आता जेव्हा कळलं तेव्हा खरं म्हणजे ते जेव्हा सैनिकांचं हे होतं ते डम्पिंग ग्राउंड झालं होतं, तिथे खूप लोकांच्या अशा त्या हे टाकल्या होत्या डेड बॉडीज आणि असा थर जमलेला आणि त्यांचं काहीच झालं नाही तिथे. आणि त्याच जमिनीवर त्यांनी हे बांधली बिल्डिंग. सो ते जे घर होतं ते तसंच होतं, कारण त्याच्यामध्ये खरंच ते सगळे. आणि तिचं कसं होतं, तिला ह्याच्या आधी हे झालेलं होतं, म्हणजे लागलेलं होतं. त्याच्यामुळे ते जे ज्यांना जे लागतं ना त्यांना ते सगळे मग अट्रॅक्ट करतात. म्हणजे समजा आता समजा मला लागलं, मग त्यांना कळतं की माझं शरीर अवेलेबल आहे, मग ते येतात. सो ते तिला अप्रोच करायचे, ते तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे, पण तिने कधीच त्यांना रिस्पॉन्स नाही दिला म्हणून. पण खूप त्रास व्हायचा बाबा तेव्हा. अजून तिच्या इथे त्या औदसाचं झाड पण आहे. आपण म्हणतो काही नसतं काही नसतं, 21व शतक आहे, 21व शांतता पण माझ्या अंगावर गाळ आला. बाहेर गेले येता हमारा बहुत. नाही. आणि एकदा पण नाही का आम्ही हे होते ह्यांनी आणि आम्ही 12 वाजता काहीतरी नॉनव्हेज आणलं होतं. नॉनव्हेज आणलं आणि ते तर काय केलं नाही, म्हणलं आता 12 वाजले आता कुठं करायचं म्हणून ठेवलं. आणि तिथं म्हणजे नाही का एक माणूस मेलेलं होतं म्हणतात तिथं, म्हणजे हे असं बांधकाम करणारा त्या फुलाच्या तिथं. आणि मग एक देवी म्हणजे ते आपण तिकडे मुंडवेच्या हो तिकडं, म्हणजे तिथं मेलता का दुसरीकडं, पण ते आम्हाला सांगितलं. मग ते त्या बाईच्या म्हणजे ना देवीचं अंगात यायचं तिच्या, म्हणजे देवी होती तिला ह्याची नाही का डोक्यावर आपल्या यालामध्ये वारं होतं आणि देवी पण होती त्यांच्याकडं. मग ती आमच्याकडे देवी घेऊन म्हणजे नंतरून घेऊन यायला लागली, पण आधी ना म्हणजे हे क्रिकेट खेळायला जायचे ते तिच्या भावाबरोबर. आणि मग तिच्या एकदम असं नाही का असं तिला असं हे रात्रीचं तिला ना कसं समजलं की त्या पलीकडं नदीच्या पलीकडं त्या वहिनी आहेत. मग त्या तेव्हा आमची ओळख बिळख नव्हती, पण हे ह्यांची त्याच्या भावाची तिला जाणवलं की म्हणजे नाही का त्या बाईला असं असं झालेलं. मग ती एक दिवशी ह्यांना म्हणली तुमच्या बायकोला म्हणजे जबर झालेलं आहे काहीतरी, तुम्ही एक दिवशी माझ्याकडे घेऊन या. मग ती म्हणली की नाही का हे जरा लिंबू धरा 2 हातात, येताना पण तिला लय त्रास होईल, येऊ देणार नाही. आणि म्हणले लिंब हे दोन्ही घ्या आणि तिच्या हातात ठेवा. तर मला काय केलं तर लिंब धरली होती ना, तर मला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मला काय दिसलं नाही, मी कुठं आहे ते बी दिसले नाही. मी म्हणजे मी चालते का नाही ते बी मला माहित नाही. मला असं वाटलं की मी कशी गेले, झोपून गेले का काय माहिती पलीकडे असं. म्हणजे दोन्ही हातात 2 लिंब होती. आणि ते म्हणले दोन्ही नाही तुझ्याकडून ओढून घेणार ते, म्हणजे ते असे घट्ट धरून ठेव म्हणून सांगितलेलं. आणि मग ते असे घट्ट धरून, पण मी जागी आहे का नाही काय माहिती नाही, मी अशी गेलेले ना की मला समजलंच मी नाही की रस्ता मी कधी तिच्या घरी पूल पार केलाय, त्यांच्या घरी गेले, मला हे काही समजलं नाही. मी डोळे झाकून गेल्यावर आणि डोळे झाकून आल्यावर झालं मला. आणि मग ती म्हणले की तिथं म्हणजे असं असं झालं. तर तेव्हा आम्हाला ते म्हणले असं हे पहिली म्हणतात ना, खूप जण सांगतात की पूल बांधायच्या वेळेस नाही का म्हणजे खूप फुटलेले असायचे लोक. काय माहिती माहिती काय करतात, म्हणजे पण तेव्हा पण तसं झालं. माझ्या लय बरेचसे माझ्या संघ असे पुलाच्या इथे खूपदा होतं, कारण आमच्या इथे पण पूल आहे ना तो, तिथे पण आधी मला नव्हतं माहिती आहे, मला लेटेस्ट कळलं 2 वर्षापूर्वी, तेव्हापासून मी घाबरले. आपण इथं राहत होतो आपण आपलं साईनगरला
सायनाथ नगरला आपण राहत होतो तेव्हा आपलं ते देवाची लोक सुद्धा म्हणायची आमची म्हणजे ते compound- बंगला होता. बंगला असतं होता असतं बंगला होता भूत बंगला भूल भुलैया आणि बरेच जण म्हणतात मामडी लोक आणि बेल दाबली ना तर ते अल्लाहू अकबर लागायचं. हा. आता तिथं आम्ही रात्रीचं कधी पण आता आमचं त्यांनी असं पूर्ण बंगला बांधला होता 1 BHK मध्ये आम्ही राहत होतो. एक सिंगल रूम होती तिथं मागे एक पलीकडे जण त्यांनी राहायचे. घेतलं होतं. वरती पूर्ण मोठं मोठ्याचं मोठं पूर्ण हे नाही का काय गॅलरी होती. गॅलरी होती आणि ते सगळं आम्हीच युज करायचो. हा, कोणी कोणीच नव्हतं. नव्हतं आम्ही. आणि ह्या साईडला जर बघितलं ना तर ह्या साईडला ह्याचं झाड होतं काय म्हणतात काय गं? नारळाचं झाड, नारळाचं झाड शिंदड्याचं झाड, शिंदाड म्हणायचं. शिंदडीचं झाड होतं. दारात पण शिंदाडीचं झाड होतं मी भाऊ आम्ही एक किती बरं 7वी 8वी 5वी हा. असं होतो 5वी 6वी आमच्या दोघांमध्ये 2-2 3-3 वर्ष आणि सगळे लोक बोलायचे की रात्रीचं 12 वाजता तिथे पण ती नाही बाई का दिसते. आमचं कंपाऊंड होतं ना ती बाई कंपाऊंडच्या दिसते बाहेर तिथं त्या असायचं. कंपाऊंडच्या बाहेर पण कंपाऊंड. आम्ही बाथरूमला जायचो कधी पण हा. यायचो. बाथरूम फक्त एवढंच होतं की 1 BHK कंपाऊंड. होता पण तरी बाथरूमला मागं जायचं. जायचं पण कंपाऊंड होतं मध्ये हा. आणि बाहेर ते म्हणायचे बाहेर ड्रेनीस आहे ना ते त्या ड्रेनीसवर ड्रेनीसवर बसायची ती बाई. बसती, पांढरी साडी घातलेली हा. आणि ती कधी पण नदीला जाती आणि नदीवरून नदीवरून परत येते आणि बसती इथं. कारण त्या बाबाच्या अंगात कुठली देवीचं वार होतं गं. काय माहिती ते कोण रमेश काय माहिती पण ते म्हणायचे की नाही का हा ते काय तसं- नाही रमेश नाही काहीतरी नाव होतं त्याचं ना सुरेश का रमेश का असं काहीतरी नाव पण तो होतं योग असायला लागतो हा, तरच तर तो दिसतं. म्हणायचा की लय जणांना दिसली हम्म. आणि ते समोर एक बाबा होता तो पण म्हणायचा की म्हणजे माझा मित्र एकदा आलता त्याला पण दिसलेली पण आम्हाला कधी नाही एकदा तर आम्ही आमच्या बहिणीचा आकाचा नवरा वारला आम्ही 2:30-3 वाजता येऊन बाहेर बसलो आता अंगण गणपती बघायला गेलो की हा, आपण तेव्हा किती पण- वाजता यायचो 2:30-3ला यायचो. यायचो पण सिटी मध्ये आम्हाला यायचो आम्ही कधी पुण्याला माझं पण असं हे नाही इथून झालं. मुंडव्याला जायचो परत हा. बसनी इथून कॉर्पोरेशनला जायचं होतं. जाईपर्यंत 3-1 वाजायचे पण कधी आम्हाला दिसलं कधी नाही. नाही पण लोकांना नाही म्हणायचे दिसायचं. की नाही का तिथं मग तो योग असायला योग लागतो. हा असल पण ते म्हणायचे हं. तिथं तुमचं हम्म, तिथं. आहे. आम्ही कधीच नाही आम्हाला ते मावशी आपण बसायचे पण ते 1-2 वेळा मला तसं झालं आमच्या पण इथे मानकाप्या राहतो म्हणतात म्हणजे त्याचं मुंडकं उडवलेलं असतं ते सोमवारच्या बाजारात एका माणसाला मारून टाकलेलं आणि तो तिथे राहतो म्हणतात तो खूप जणांना दिसला म्हणजे तो डायरेक्ट हे कापतो पण मला आजपर्यंत कधी नाही दिसला आजपर्यंत तिथे राम नको मंदिर बाई, पण आहे दिसू पण पण ते नको. पूलच्या इथेच आहे तो राहतो हं. आणि तो दिसतो खूप लोकांना दिसलाय आणि एकदा आमच्या अक्का होती मोठी ती मोठी बहीण तिच्या घरात म्हणजे तिचं घराला ना हे दारण पडलं होतं निघून आणि त्यांनी असं नाही का असं पोत्याचं का कशाचं लावलं होतं आणि ती आम्ही होणार ना रात्रपाळी जायचं आणि त्यांची सासू वगैरे तेच राहायची आणि अक्का पोरं एक दिवशी नाही का आणि पहिली चूल असायची ना त्या चुलीवर ना तिने काय केलं असं नॉनव्हेज केलेलं पातेलं ठेवलं जेवले खावले आणि त्या पातेलं त्याच्यावर ठेवलं एक युडी बाई आली अशी केस तिचे आणि फाटके कपडे बिपडे तिचे अशी आणि ती आली सगळी कागद गोळा करून घेऊन आली बाहेरून आणि घुसली की आतमध्ये आणि तिने काय केलं चुलीत कागद घातली आणि पाणी लावली आणि असा डोंबाळा झाला फळाचा आणि ते तिचा अवतार बघून अवतार अक्काला एकदम जाग आली वाह! तिने सगळेजण वरडायला लागले की म्हणजे ती वरडली पण सगळे वरडले काय झालं बघितलं तर ती एवढी बाई हे मला खायचंय हे मला खायचंय त्यांना वाटलं म्हणजे पहिल्यांदा काहीतरी पण नाही ती एवढी बाई तिला लय हालून बाहेर काढली होती भूत पण असतं आणि माणसं पण असतात